राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि त्याचबरोबर वक्तशीरपणासाठी ओळखले जातात। त्याच अजितदादांचा आज मंत्रालयाच्या आवारात चांगलाच पाराही चढला। अजित पवार मंत्रालयातली बैठक संपवून देवगिरी निवासस्थानी जायला निघाले तेव्हा त्यांची गाडी आणि सुरक्षा रक्षकांचा ताफा तिथे हजर नव्हता, तो तयार नव्हता। अजित पवार जवळपास आपल्या गाडीची 10 मिनिटं वाट पाहत ताटकळत उभे होते, पण ही कार न आल्यामुळे अजित पवारांनी सुरक्षा रक्षकांची चांगलीच खरडपट्टी काढली आणि वैतागून अजित पवार सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या गाडीतनच आपल्या निवासस्थानी गेले। तर पोलिसांच्या गाडीत अजित पवार बसल्यानंतर पवारांनी कार्यालयीन सुरक्षा रक्षकांची चांगलीच खरडपट्टी काढून त्याला तंबी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। याला काय झालं तर कुठे जाम झालं अरे उलट्या बाजूने गेला इथनं गार्डनच्या इथं काय जाम झालं याला काय झालं तर कुठे जाम झालं। माहिती देतात उदय, नेमकं काय घडलं, त्यानंतरची प्रतिक्रिया काय होती अजितदादांची? ज्ञानदा, आपण बघतोय की मंत्रालयामध्ये नेहमीच व्हीआयपींचा बरदास्त असते, राबता असतो। याच मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची विशेष जी आहे व्यवस्था, व्हीआयपी मुवमेंट जी असते ती ठेवली जाते। तसा प्रोटोकॉल आहे, राजशिष्टाचार आहे। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आज त्यांच्या कार्यालयातून जेव्हा देवगिरी या बंगल्यावरती जाण्यासाठी निघाले होते त्यावेळेला त्यांचा कारचा ताफा जो आहे तो तैनात नव्हता, तो रेडी नव्हता आणि त्यामुळे साहजिकच अजित पवार हे काही वेळ प्रतीक्षा करत राहिले। मात्र तरी देखील खूप वेळ झाला तरी देखील जेव्हा कार आली नाही तेव्हा मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा पारा जो आहे तो चढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मी आता मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आहे, हेच मुख्य प्रवेशद्वार आहे आणि याच मुख्य प्रवेशद्वारावरती काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या कारच्या प्रतीक्षेमध्ये होते। जवळपास 10 मिनिटं ते इथे कारच्या प्रतीक्षेमध्ये होते, मात्र त्यांची कार काही इथे आली नाही। त्यामुळे वैतागलेले अजितदादा हे त्यांच्या सुरक्षा रक्षकांवरती, सहाय्यकांवरती, इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती चांगलेच वैतागले होते। त्यांचा पारा देखील चांगलाच चढला होता। त्यांनी इथे उभे राहून सर्वांची एक प्रकारे खरडपट्टी जी आहे ती काढायला सुरुवात केली। एकूणच अजितदादा हे वक्तशीर आणि तितकेच कडक स्वभावाचे जे आहे ते पाहायला मिळतात। त्यांचा कडक स्वभाव जो आहे तो देखील आता मंत्रालयामध्ये इथे सर्व अधिकाऱ्यांना पाहायला मिळाला आहे। मंत्रालयाचे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि याच प्रवेशद्वारावरती उभे राहून अजितदादा हे त्यांच्या कारची वाट बघत होते। ते जेव्हा इथे खूप वेळ उभे होते त्यावेळेला इथे जे असणारे जे सर्वसामान्य नागरिक होते ते त्यांच्याकडे सरसावले, त्यांचे सेल्फी काढत होते, फोटो काढत होते। त्यामुळे ते अधिक थोडे डिस्टर्ब झाले, वैतागले होते। त्यामुळे खूप वारंवार विनंती करून देखील त्यांच्या सुरक्षा रक्षण त्यांची कार इथे आणली नाही। शेवटी वैतागून ते पोलिसांच्या ज्या सुरक्षा तैनात असतात त्या इथे व्हॅन असते पोलिसांची, बरोबर आहे। आणि वक्तशीरपणासाठी अजित पवार ओळखले जातात आणि अगदी वेळेत ते कुठल्याही ठिकाणी पोहोचतात, कार्यक्रमाला जातात, त्याची बरीच चर्चा होते आणि तोच अनुभव आज त्यांच्या सुरक्षा ताफ्यालाही एक प्रकारे आला। 10 मिनिटं वाट पाहूनही गाडी आली नाही आणि दादांनी पोलिसांच्या गाडीतनं आपलं घर गाठलं। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।